जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथे नामसंकीर्तन विसर्जन मिरवणुकीसह विविध उपक्रमांनी हिंदू सेवा सहाय्य समितीचा गणेशोत्सव उत्साहात। ज्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांमुळे आपले सण उत्सव निर्विघ्न पार पाडतात, या कर्मचाऱ्यांना सेवेमुळे त्यांचा परिवाराबरोबर सण उत्सव साजरे करता येत नाही, असे स्वच्छता कामगार, वीज वितरण कर्मचारी, पोलीस कर्मचारी, होमगार्ड तसेच आमच्या सण उत्सवांची प्रसिद्धी देणारे पत्रकार यांच्या हस्ते गणरायाची आरती करून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करून विविध उपक्रमांनी हिंदू सेवा सहाय्य समितीचा श्री गणरायांचे विसर्जन नामसंकीर्तन करण्यात आले। नंदुरबार येथील हिंदू सेवा समिती गेल्या 4 वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करत आहे। हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे शाडू मातीचा श्री गणरायाची मूर्ती स्थापना केली जाते। 2 वर्षांपूर्वी गायीचे शेण, गोमूत्र यापासून बनविलेली गोमय गणेश मूर्तीची स्थापना केली होती। यावर्षी 3 फुटाची शाडूमातीची मूर्तीची स्थापना केली होती। गणेशोत्सव काळात अनेक ठिकाणी प्रतिष्ठित व्यक्तींना आरतीचा मान दिला जातो। याला छेद देत हिंदू सेवा सहाय्य समितीचे प्रमुख डॉक्टर नरेंद्र पाटील यांच्या संकल्पनेतून प्रशासनातील मुख्य घटक असलेल्या कर्मचारी आणि पत्रकार यांना आरतीचा मान देण्याचे निश्चित करण्यात आले। त्याप्रमाणे नगरपालिका आरोग्य विभागाचे सफाई कर्मचारी, वीज वितरण कंपनीचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी, होमगार्ड, पत्रकार यांना गणरायाची आरतीचा मान देऊन त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। गेल्या वर्षीपासून असा आरतीचा मान या संघटनेमुळे अन्य मंडळांमध्ये मिळत आहे। याबद्दल या कर्मचाऱ्यांनी हिंदू सेवा सहाय्य समितीने आभार व्यक्त केले। गणेशोत्सव दरम्यान समितीने मोफत थेट तपासणी शिबिर, आदर्श गणेशोत्सव कसा असावा याचे प्रबोधन केले। समितीने श्री गणरायांचे विसर्जन नामसंकीर्तन मिरवणुकीने केले। वाजंत्री, गुलाल, विद्युत रोषणाई असा अडमाप खर्च न करता बाप्पाचे विसर्जन भक्तिमय वातावरणात नामसंकीर्तन करत मोजकेच परिणामात भक्तीत चिंब होत गणेश भक्तांचा उपस्थितीत पार पडले। नामसंकीर्तन मिरवणुकीत इस्कॉन नंदुरबारचे भक्त सहभागी झाले होते। आदर्श उपक्रम यशस्वीतेसाठी हिंदू सेवा सहाय्य समितीचे धर्मसेवकांनी परिश्रम घेतले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। Rama